सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि तुम्ही जर रताळ्यापासून साधी सिंपल आणि सुपर टेस्टी रेसिपी शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। सगळ्यात अगोदर रताळ्यांना स्वच्छ असं धुवून घ्यायचं। इथे माझ्या रताळ्यांना थोडी जास्तच माती होती म्हणून मग मी या रताळ्याची साल काढायचं ठरवलं आहे। साल काढणं बिलकुल ऑप्शनल आहे। तुम्हाला जर का रताळी स्वच्छ साफसुथरी भेटली तर डायरेक्टली तुम्ही पाण्यामध्ये धुवून ही रताळे वापरू शकता। इथे माझी थोडीशी घाण होती रताळ्यांवरती म्हणून मग मी यांची होईल तेवढी साल काढलेली आहे आणि साल काढून डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवलेला आहे। पाण्यामध्ये याकरिता ठेवायचं आहे कारण रताळे लगेचच काळे पडतात म्हणून मग मी यांची साल काढून पाण्यात ठेवली आणि त्यानंतर त्यांचे बारीक बारीक स्लाइसेस करून घेतलेले आहे। इथे माझ्याकडे चिप्स करण्याची किसणी अवेलेबल नव्हती म्हणून मी हातांनी यांची बारीक बारीक स्लाइस बनवून घेतली आहे। तुम्हाला डायरेक्टली याची चिप्स बनवता येतील। मस्तपैकी अशा पद्धतीने तुम्हाला याचे काप बनवून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही काप म्हणून सुद्धा वापरू शकता आणि चिप्स म्हणून सुद्धा ह्याचं खाऊ शकता। अशा पद्धतीने मी पाण्यामध्ये हे सगळे काही काप ठेवले आणि त्यानंतर शेंगदाण्याचं तेल थोडंसं गरम होऊन दिलं आणि त्यामध्ये हे चिप्स सगळे तळून घेतलेले आहे। मस्तपैकी याचा कलर बदलेपर्यंत तुम्हाला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत आणि खायला खूप सुंदर आणि एकदम बनवायला सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे। यावरती तुम्हाला तिखट आणि मीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही ॲड करून याची टेस्ट बदलवून घेऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।